उन्हाळ्याच्या या दिवसात दुपारी किंवा बाहेरून घरी आल्यानंतर काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. आणि सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या कैऱ्यांपासून कैरीचं पन्हं आपण नेहमीच बनवतो. नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं आपण कैरीचं पन्हं तयार करूयात. नमस्कार आणि बरंच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. पन्हं तयार करण्यासाठी मी इथे एक कैरी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे. आता एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा तास आपण या पाण्यामध्ये ही कैरी अशीच ठेवायची आहे. त्यामुळं कैरीमध्ये असलेली उष्णता कमी होते आणि कैरीच्या सालामध्ये असलेला तुरटपणासुद्धा कमी होतो. पन्ह्यासाठी आपल्याला ही कैरी उकडून घ्यायची आहे. आता आपण कुकरमध्ये तळाला पाणी घातलं आहे आणि एका भांड्यामध्ये ही कैरी ठेवून 4 शिट्ट्या मी इथं कुकरच्या करून घेणार आहे. इथं मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्यात. वाफ गेल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण ही कैरी काढून बघूयात. उकडल्यानंतर कैरी आपली ही फुटली आहे आणि आपली ही कैरी व्यवस्थित शिजली गेली आहे. आता मी या कैरीचा गर काढून घेते. पहिल्यांदा मी असं कैरीचं साल बाजूला काढून घेतलं आहे आणि चमच्याच्या मदतीनं असा गर काढून घेतला आहे. उरलेली कैरीची सालसुद्धा मी इथं आता काढून घेतली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारं बेलफळाचं सरबत आणि लिंबू सरबत हे 2 व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेले आहेत. ते पण तुम्ही नक्की बघा. आता कैरीच्या बाठ्यालासुद्धा जो गर आहे तो चमच्याच्या मदतीनं मी असा सगळा काढून घेतला आहे आणि सालीचासुद्धा गर मी असा सगळा काढून घेतला आहे. आता कैरीचा काढून घेतलेला हा गर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. यासाठी मिक्सरचं छोटं पॉट घेतलं आहे मी. अजिबात पाणी न घालता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात, म्हणजे हा सगळा गर एकजीव होईल. आता आपला हा कैरीचा पल्प मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे आणि तो आपण मोजून घ्यायचा आहे, म्हणजे त्या प्रमाणात आपल्याला इथं गूळ वापरायचा आहे. आता एका कैरीचा आपल्याला इथं 1 वाटी भरून पल्प मिळालेला आहे. जेवढा आपला हा कैरीचा गर आहे बरोबर तेवढाच आपल्याला इथं गूळ वापरायचा आहे. गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता. मी इथं गूळ चिरून घेतला आहे आणि गूळ चिरताना त्यामध्ये खडा वगैरे नाही हे बघून घ्यायचं आहे. 1 वाटी कैरीचा गर असेल तर त्याला 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यात मी गूळ आणि थोडीशी पुदिन्याची पानं घातली आहेत आणि हे वाटण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे. गूळ आणि पुदिन्याची पानं आता मिक्सरमध्ये इथं बारीक वाटून झाली आहेत. आपण या पन्ह्यामध्ये पुदिना वापरला आहे त्यामुळं आपल्या या पन्ह्याची चव एकदम मस्त लागणार आहे. आता आपला कैरीचा गर आणि गूळ पुदिन्याचं हे मिश्रण एकत्र करून घेतलं आहे. इथं असं मिक्स करून घेतलं आहे आणि हे चांगलं एकजीव होण्यासाठी मिक्सरमध्ये परत एकदा मी फिरवून घेणार आहे. आता आपल्या या पन्ह्याला एकदम चटपटीतपणा येण्यासाठी त्यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा साधं मीठ घातलेलं आहे. मिक्सरमध्ये असं फिरवल्यामुळं चांगलं एकजीव झालं आहे. हे मिश्रण एखाद्या काचेच्या बरणीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि साधारण आपण हे 8 दिवसापर्यंत वापरू शकतो. आता एका पातेल्यामध्ये मी आपलं हे कैरी पन्ह्याचं मिश्रण 5 मोठे चमचे भरून घेतलं आहे. साधारण 2 ग्लाससाठी मी हे प्रमाण घेतलं आहे. आता त्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी घातलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि शेवटी मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेलं पाणी मी त्यामध्ये घातलं आहे. व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे. ग्लासमध्ये मी काही बर्फाचे क्यूब्स घातले. आपलं तयार केलेलं पन्हं यामध्ये घातलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक नक्की करा.
पुदिना आणि काळं मीठ या 2 गोष्टी वापरल्यामुळं आपलं हे पन्हं इतकं मस्त लागतं. या पद्धतीनं कैरीचं पन्हं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.